नमस्कार मित्रांनो, मी तानाजी अवतडे तुमचं सगळ्यांचं ESI मध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहे की पाण्याचं. मग आपण बऱ्याच वेळा विचार करतो की पाणी नेमकं का चेक करावं किंवा पाणी नेमकं काय आहे. तर मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या घरामध्ये जे पाणी येतं याचं हे पाणी चांगलं आहे, हे पाणी खराब आहे, हे तुमच्यासाठी योग्य आहे का, हे मेलेलं पाणी, जिवंत पाणी, याच्यात काही मिनरल्स आहेत का, नाही आहेत, हे क्लीन आहे का, डर्टी, हे तुम्ही कधी विचार केलाय का, कधी तुम्ही चेक केलंय का. तर आज जगामध्ये असे काही पाण्याचे सोर्सेस आहेत मित्रांनो ज्याला हेल्दी पाणी म्हणलं जातं. आज हेल्दी पाणी म्हणजे नेमकं काय, तर हे आज आपण डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून बघणार आहे. तर कुठलंही पाणी हेल्दी असण्यासाठी त्याच्यामध्ये 5 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपल्याला बघाव्या लागतात. त्यातली पहिली प्रॉपर्टी असते पाणी अल्कलाइन पाहिजे. तर नॉर्मली आपण बघितलं तर जो स्केल असतो pHचा तर तो 0 to 14 असतो. 7 हे न्यूट्रल असतं. ऑलमोस्ट सगळे जर विचार केला तर पाणी 7 म्हणतात की pH 7 असतो. पण आज आपल्या शरीराला गरज पाण्याच्या pH 7 पेक्षा जास्त असण्याची गरज आहे. याचं कारण काय, तर आपल्या बॉडीमध्ये जे अन्न चाललंय, जे पाणी आपण पितोय, जे आपल्या हवेतून जे पोल्युशन आपल्या बॉडीमध्ये जाते, तर या सगळ्याच्या माध्यमातून आपली बॉडी ॲसिडिक होत चालली आणि त्याला न्यूट्रल फेजकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला जास्त अल्कलाइन पाणी पिण्याची गरज आहे. 7 पेक्षा जास्त pH असणारं पाणी पिण्याची गरज आहे. तर पहिली प्रॉपर्टीज आपण चेक करून बघूया की पाणी आपण जे घरामध्ये पितोय ते अल्कलाइन आहे का. तर ही आमच्याकडे एक आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर मशीन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 7.5, 8.5, 9.5, 10.5, 11 pHचे पाणी मिळतात. त्यानंतर काही ॲसिडिक पाणी सुद्धा आपण यातनं घेऊ शकतो. मग आता मी हे जे पाणी तुमच्या समोर घेतलं ह्या मशीनचं अल्कलाइन वॉटर घेतलंय. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे कॉर्पोरेशनचं पाणी येतं ते मी इथं घेतलंय. जे आपण बाहेर गेल्यानंतर किंवा बऱ्याच वेळा आपण बॉटल ड्रिंकिंग वॉटर वापरतो ते किनले घेतलंय आणि त्यानंतर मी हे स्प्राईटचं पाणी पण घेतलं किंवा स्प्राईट घेतलंय. आपण हे सगळं याच्यामध्ये टाकून बघूया. हे पण मी बॉटलमधलं पाणी घेतोय ग्लासमध्ये. त्याचबरोबर किनलेचं पाणी आपण घेऊया. आपण हे चेक करणार आहेत की ह्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत तर ह्या अल्कलाइन आहेत का. तर हे मी या ठिकाणी हे पण घेतलंय स्प्राईट. आणि अल्कलाइन प्रॉपर्टी चेक करण्यासाठी pH इंडिकेटर असतो. हे pH लिक्विड आहे. आपण हे लिटमस पेपरने सुद्धा करू शकतो. पण हे pH लिक्विड मी याच्यामध्ये काही ड्रॉप्स टाकणार आहे. तर आपण चेक करूया पाणी अल्कलाइन आहे का. आता स्प्राईटमध्ये मी ॲड केलं आहे. तर तुम्ही बघू शकता स्प्राईटचा कलर टुवर्ड्स रेड, हा लाल होताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर जे किनलेचं पाणी आपण बघितलं त्याच्यामध्ये पण मी हे ॲड करतोय. त्यानंतर जे घरामध्ये आपण ड्रिंकिंग वॉटर पितोय आज सगळे कॉर्पोरेशनचं पाणी, त्यामध्ये पण मी काही ड्रॉप्स ॲड केलेत. आणि त्यानंतर मी जे आपल्याला मशीनचं पाणी मिळालं तर त्यामध्ये पण मी काही ड्रॉप ॲड करतोय. आता आपण बघूया हे जे आपण स्प्राईट घेतलं होतं याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा ऑलरेडी रेड झाला आहे. जर आपण ह्याला pH स्केल बरोबर जर आपण चेक केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल ह्याचा pH साधारणतः 2.5 ते 3 pH तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया जे किनलेचं पाणी आपण बघितलं, जे आपण बाहेर गेल्यानंतर बॉटल ड्रिंकिंग वॉटर पितो, हे सुद्धा जरी तुम्ही बघितलं साधारणतः 5.5 ते 5.6 pHचं पाणी आपण पितोय, म्हणजे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपण जे घरामध्ये जे पाणी पितो घरामध्ये, ह्याचा पण जर तुम्ही pH बघितला तर हा pH सुद्धा साधारणतः तुम्हाला इथं 5.5 वगैरे दिसतोय. आता हे डिपेंड आहे कुठल्या कॉर्पोरेशनचं तुम्ही पाणी पिताय. काही कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला 6.5 pH पर्यंत सुद्धा पाणी मिळतं. त्याच्यानंतर आपण बघूया मशीनमधलं जे पाणी, जे मशीनमध्ये आपण अल्कलाइन पाणी घेतलं होतं, तर हे जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला दिसेल की हे साधारणतः, आता मी इथं 8.5 pHचं पाणी घेतलं तर तुम्हाला दिसेल हे 8.5 pHला हे मॅच होणारं पाणी. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आपल्याला या पाण्याची गरज आहे. 8.5 pHचं पाणी आणि WHO सुद्धा रेकमेंड करतं की आपण 8.5 pHचं पाणी पिऊ शकतो. मग आता हे जर बघितलं तर हे पाणी पिऊन पिऊन आपल्या बॉडी पण अशाच झाल्यात. हे तुम्हाला ॲसिडिक दिसतंय, हे पण ॲसिडिक दिसतंय. मग ह्याच्यावरती ऑप्शन काय आहे आपल्याकडं, तर आता जे आपल्या मशीनचं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून बघूया काय होतंय. तुम्ही बघू शकता हे बॉडी तुमची अल्कलाइन व्हायला सुरुवात होते. हेच आपण याच्यामध्ये पण जर ॲड केलं तर तुमची बॉडी अल्कलाइन होताना दिसते. थोडक्यात काय की जर आपण पाणी अल्कलाइन जर पिलो तर आपली बॉडी पण अल्कलाइन बनवू शकते. जी आपली बॉडी ॲसिडिक झाली होती ती अल्कलाइन बनवू शकते. तर ओव्हरऑल हे स्प्राईट अतिशय घातक आहे आपल्या शरीरासाठी. हे पिलंच नाही पाहिजे, त्यामुळे रिकमेंडेडच नसतं. पण जे आपण नॉर्मल पाणी पितोय, जे आतापर्यंत बॉडीमध्ये ॲसिडिक झाली आपली बॉडी, याला जर ह्या पाण्याने आपण रिप्लेस केलं, अल्कलाइन पाणी आपल्या शरीरात चाललं तर आपली बॉडी अल्कलाइनकडे जाऊ शकते किंवा न्यूट्रलकडे जाऊ शकते. याचा फायदा काय होणार, एक सायंटिस्ट सांगतात हे प्रूव्हन आहे, आपल्या बॉडीमधले जे टिश्यूज आहेत किंवा सेल्स आहेत
ह्या जर ॲसिडिक असेल तर आपण आजाराकडे जाणार, जर ह्या अल्कलाईन असतील तर आपण आजारी पडणार नाही. आणि याच्यावरती डॉक्टर ओटो वॉरबुर्ग यांना नोबेल प्राईज सुद्धा भेटले 1931 मध्ये, की या रिसर्चसाठी की आपल्या सेल जर अल्कलाईन असतील तर आपण हेल्दी असतो, आपल्या जर टिश्यू किंवा सेल्स ह्या ॲसिडिक असतील तर आपण आजाराला आपल्या जवळ आणत असतो. पाण्यामध्ये दुसरी प्रॉपर्टी पाहिजेत की पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट पाहिजेत. तर का पाहिजेत अँटीऑक्सिडंट? आपल्या बॉडीमध्ये आपण जे जेवण करतोय ह्याच्यामुळं बरेचसे बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. तुम्ही ऐकलं असेल आतापर्यंत बॉडी डिटॉक्सिफाय केली पाहिजे. म्हणजे नेमकं तरी काय, तर बॉडीमध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार झाले ते आपल्या शरीरातून बाहेर गेले पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट जायला पाहिजेत. मग कशातून जातात अँटीऑक्सिडंट? तर विटामिन सीचे फ्रुट्स खाल्ले, तुम्ही ग्रीन टी पिलात, त्यानंतर काही ब्रोकोली सारखे किंवा बेरीज खाल्ल्या तर तुमच्या बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंट जातात. पण त्याला काही प्रमाणामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये तेवढं हे जे मी आता गोष्टी बोललो एवढ्या कमी असतात. पण जर ते पाण्यामध्येच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतील तर आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय व्हायला फार हायर लेवलला मदत होऊ शकते. तर आपण चेक करूया की आपल्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत का. तर याच्यासाठी मी परत एकदा मशीनचं पाणी घेतोय. मशीनच्या पाण्याबरोबरच मी आपलं कॉर्पोरेशनचं पाणी सुद्धा घेतोय आणि त्याचबरोबर आपण किनलेचं पाणी सुद्धा मी याच्यामध्ये घेतलंय. तर ते चेक करण्यासाठी आपल्याकडे फिनोल्फथेलिन असतं जे दाखवतं की पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत का नाही आहेत. तर ते कसे दाखवले जातात? तर जर पाण्याचा कलर बदलला, पाणी जर पिंक झालं तर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. आणि त्याला चेक करण्यासाठी आपल्याकडे ORP मीटर सुद्धा आहे जे मी तुम्हाला व्हॅल्यू चेक करून सुद्धा दाखवणार आहे. याच्यामध्ये जेव्हा मी लिक्विड ॲड करतो तर तुम्ही बघू शकताय पाणी पिंक झालंय. हेच मी कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये ॲड केलं, त्याचबरोबर मी किनलेच्या पाण्यामध्ये सुद्धा हे ॲड करून तुम्हाला दाखवतोय. मग याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर पाण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा फरक झालेला नाहीये. पण हेच आपण बघितलं तर तुम्ही बघू शकताय की जे मशीनचं पाणी, या मशीनच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे, ते ऑलरेडी याचा कलर पिंक झालाय. पण हेच तुम्ही बघितलं तर कुठलाच फरक नाही पडला, ह्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट नाही आहेत. आता तुम्ही म्हणाल याच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? तर जर बघितलं तर आता मी काय केलंय, परत 2 ग्लास घेतलेत. ह्या 2 ग्लासमध्ये मी आपल्या एकात मशीनचं पाणी घेतोय आणि याच्यामध्ये मी परत एकदा किनलेचं पाणी घेतोय. तर आता बघूया, हा मीटर आहे, याला ORP मीटर म्हणतात. ह्याची जी व्हॅल्यू असते ते MV मध्ये चेक करतात. तर आपण बघूया या नॉर्मल पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत का. तुम्ही बघू शकता पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, ऑलमोस्ट 257 250 व्हॅल्यू तुम्हाला इथं दिसतीये. आणि हेच आपण जे आपल्या मशीनचं पाणी याच्यामध्ये पण आपण अँटीऑक्सिडंट चेक करून बघूया. तर बघू शकताय जवळजवळ -584 600 पेक्षा जास्त अशी तुम्ही जर बघितलं तर -700 ते -900 पर्यंत तुम्हाला ही व्हॅल्यू भेटते. आपल्या शरीराला -400 सुद्धा व्हॅल्यू खूप असते मिलीव्होल्ट्समध्ये. तर हे पाण्यामध्ये ऑलरेडी अँटीऑक्सिडंट आहेत. म्हणून हे पाणी जर तुम्ही बघितलं तर हे पाणी ऑलरेडी पिंक झालेलं आहे. आणि हेच जर तुम्ही पाणी बघितलं तर या पाण्यामध्ये कुठल्याच प्रकारचे अँटीऑक्सिडंट नाही आहेत, म्हणून ह्या पाण्याला काहीच फरक नाही पडलेला. तर अशा पद्धतीनं पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आता तिसरी प्रॉपर्टी आपण बघणार आहेत पाण्यामध्ये, ज्याला आपण मायक्रोक्लस्टर म्हणतो. मग मायक्रोक्लस्टर पाण्यामध्ये का पाहिजेत किंवा मायक्रोक्लस्टर म्हणजे तरी नेमकं काय? तर पाण्याचे जे मॉलिक्युल्स असतात 15-20 मॉलिक्युल एकत्र झाले तर पाण्याची डेन्सिटी वाढते किंवा ते हेवी मॉलिक्युल्स तयार होतात जे बॉडीमध्ये गेल्यानंतर ॲब्सॉर्ब होत नाहीत. मग पाणी बॉडीत गेल्यानंतर ॲब्सॉर्ब होण्याचे 2 महत्त्वाचे घटक आहेत. एक, कारण पाण्याचेच बरेचसे काम आहेत बॉडीमध्ये, ॲब्सॉर्प्शन करणं, न्यूट्रिएंट्स कॅरी करणं, ट्रान्सपोर्ट करणं, त्यानंतर बॉडीमध्ये जे वेस्ट आहे त्याला बाहेर काढणं, जॉईंट्सला कुशन देणं, असे वेगवेगळे काम पाणी करतं. पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काम पाणी काय करत असेल तर आपण जे जेवण करतोय ते जेवण झाल्यानंतर त्यातली जी एनर्जी, त्यातली जी ऊर्जा आहे ती घेणं आणि शरीरातल्या वेगवेगळ्या भागांना देणं, हे काम पाणी करतं. आणि ते पाणी कुठलं करू शकतं तर ज्याच्यामध्ये मायक्रोक्लस्टरच्या प्रॉपर्टी. तर आपण परत एकदा एक मशीनचं पाणी घेतलं आणि आपण बिस्लरीचं पाणी घेतलं. तर याच्यामध्ये आपण जे घरामध्ये जिरे खातो तर आपल्याला सगळ्याला माहिती, जिरे आयदर तेलामध्ये गेल्यानंतर त्याचा कलर सोडतात किंवा जर बघितलं तर गरम पाण्यात जिरे टाकले तरी पण त्याचा कलर बदलत असतो किंवा त्याच्यात तो पिवळा कलर किंवा त्याच्यातली जी एनर्जी ती पाण्यामध्ये उतरत असते. आता आपण बघूया ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मी थोडे जिरे टाकतोय. तर आपण बघूया ह्याच्यात काय फरक पडतोय का. तुम्ही बघू शकता हे नॉर्मल पाणी, या पाण्यामध्ये जिऱ्याला काहीच फरक नाही पडलेला, जिरे ॲज इट इज आहेत. पण याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हे ऑलरेडी पाणी पिवळं झालं. याचा अर्थ काय, जिऱ्याचा ऑलरेडी एनर्जी, जिऱ्याचा कलर पाण्यामध्ये उतरलाय. म्हणजेच काय, हे पाणी जर बॉडीत गेलं तर जे जेवण केलंय आपण त्या जेवणामधली एनर्जी ते ॲब्सॉर्ब करून आपल्या बॉडीला देऊ शकतं. दुसरं, ह्या पाण्यामध्ये ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त आहे. पाणी आपल्या शरीरामध्ये पण ॲब्सॉर्ब होतं, शरीरामध्ये पण विरघळलं जातं, ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःला हायड्रेट राहण्यासाठी, स्किन हायड्रेट राहण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे हे पाणी जर बॉडीत गेलं
तर जर आयोनायझरचं पाणी, या मशीनचं पाणी जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 80 ते 85% पाणी आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि हे पाणी फक्त 15 ते 20% ॲब्सॉर्ब होतं. आणि याच्यामुळेच आज जर बघितलं तर आपल्याला बरेचसे हायड्रेशन रिलेटेड, स्किन रिलेटेड इश्यूज आपण आज बघतोय, किंवा आपल्या बॉडीमध्ये जे अन्न जात आहे त्यातली प्रॉपरली एनर्जी आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफॉर्म होत नाहीये. आणि याच्यामुळं तुम्हाला स्वतःला पण हे फील होत असेल की 5-6 नंतर काहीच एनर्जी नाहीये, किंवा स्वतःला दररोज उठल्याबरोबर पण एनर्जी लो फील होतं, संध्याकाळी झोपताना पण लो एनर्जी फील होतंय, दिवसभर पण कामाचा कंटाळा येतो. याचं कारण काय? बॉडीमध्ये एनर्जी नाहीये. त्याचं मेन कारण काय? तर पाण्यामध्ये मायक्रोक्लस्टर नाही आहेत. ह्या मशीनचं पाणी प्यायला लागल्यानंतर तुम्हाला ही एनर्जी वापस मिळू शकते, परत मिळू शकते. ह्याचं कारण काय? तर ह्याच्यामध्ये असणारे मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी. तर याच्यासाठीच आपण दुसरं डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहेत. परत एकदा मी याच्यामध्ये आयोनायझरचं पाणी घेतोय आणि त्याचबरोबर मी बिस्लरी किनलेचं सुद्धा पाणी याच्यामध्ये ॲड करतोय. आता आपण घरामध्ये सगळेजण हळदी खातो. हे हळदीच्या प्रॉपर्टीज, आता ह्या पाण्याला आयोनाइज अल्कलाइन वॉटरला बॅक टू ओरिजिन सुद्धा म्हणतात. तर हे दोन्हीमध्ये मी थोडी थोडी हळद ॲड करतोय. बघूया हळदीवरती कुठल्या प्रकारचा परिणाम होतोय. तर मी हळद ह्याच्यात ऑलरेडी ॲड केलेली आहे. हे नॉर्मल पाणी होतं आणि हे पाणी जर बघितलं तुम्ही तर हे आयोनायझरचं पाणी आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला बेसिक फरक काय दिसतोय? तर हे पाणी ऑरेंज झालं, हे पाणी पिवळं ॲज इट इज आहे. आता ह्या पाण्यामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये फरक काय? तर तुम्हाला माहिती असेल, हळदी ओरिजिनल स्टेटला अशी दिसते. जेव्हा हळद निघते, हळदी जेव्हा कच्ची असते त्यावेळेस अशा प्रकारची असते, प्रोसेसिंग नंतर ती अशी होते. आता दुसरं, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही हळद ऑलरेडी ह्याच्यामध्ये मी विरघळवली, पण तुम्ही बघू शकता हळद परत वरती येते, पण याच्यामधली हळद ऑलरेडी पूर्णपणे डिझॉल्व्ह झाली, पूर्णपणे विरघळली. थोडक्यात काय की आपल्या शरीरामध्ये पाणी गेलं तर जे जीवन घटक आहे, जे अन्न घटक आहे, त्याला ओरिजिनल स्टेटला घेऊन जाणं हे पण काम पाणी करतं. त्याचबरोबर पूर्णपणे जे जेवण केलं ते विरघळण्याचं पण सुद्धा काम करतं. हे तुम्ही बघू शकता, हळदी परत ॲज इट इज कुठल्याच प्रकारच्या ह्याच्यात विघटन झालेलं दिसत नाही किंवा विरघळलेली दिसत नाही. ही हळद अशीच वरती तुम्हाला तरंगताना दिसतीये. आयदर ही वरती तरंगेल किंवा ही बॉटमला जाऊन बसू शकते. तर दोनच काम होतं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हळद पूर्णपणे विरघळलेली. तर याच्यातून पण क्लिअर होतं की पाण्यामध्ये मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टीज आहेत. आता हे आणखीन एक मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून दाखवणार आहे की मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टीज कशा काम करतात. मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टीज बघत असताना आणखीन एक डेमॉन्स्ट्रेशन आपण बघणार आहे. त्यासाठी मी मशीनचं पाणी घेतोय, 2 नंबरचा ग्लास आणि 4 नंबरचा ग्लास. याच्यामध्ये मी मशीनचं पाणी घेतलंय आणि त्याचबरोबर जे किनलेचं पाणी आपल्याकडं, याच्यात मी पहिल्या ग्लासमध्ये पाणी घेतलंय आणि त्यानंतर 3ऱ्या ग्लासमध्ये पण पाणी घेतलंय. आता याच्यामध्ये हा ग्रीन टी आहे, लिप्टनचा ग्रीन टी आहे हा. तर हा आपण बघू याच्यामध्ये डीप करून काय होतं. सगळेजण आपण ग्रीन टी पितो, ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि आपल्या सगळ्याला माहिती वेट लॉसमध्ये वगैरे आपण ग्रीन टीचा वापर करत असतो. बऱ्याच वेळा तुम्ही ब्रँड चेंज करून बघितला असेल की ह्यानं फरक पडतोय का बघू, त्यानं फरक पडतोय का. पण आज आपण कारण शोधूया की नेमकं कशामुळे फरक पडत नाही. तर पहिलं आपण जे किनलेचं पाणी घेतलं होतं ह्याच्यामध्ये मी याला डीप करतोय. तर याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा फरक पडलेला तुम्हाला दिसणार नाहीये किंवा इनफॅक्ट दिसत नाहीये. आता हेच मी आयोनायझरचं जे पाणी याच्यामध्ये ह्याला डीप करतो. तर तुम्ही बघू शकताय इथं ऑलरेडी ग्रीन टी तयार झालाय. मग असाही प्रश्न तयार होऊ शकतो की नाही अगोदर कोरडं होतं ह्याच्यात म्हणून तुम्ही डीप केलं म्हणून तिथं कलर नसेल सोडला, पण आता इथं ओलं झालंय म्हणून कलर सोडलाय. आता हेच ओलं झालेलं आपण परत एकदा बिस्लरीचं जे पाणी किंवा किनलेचं पाणी घेतलं त्यामध्ये मी डीप केलं. तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाहीये. आणि मी परत एकदा आपलं जे मशीनचं पाणी आयोनायझरचं त्यामध्ये डीप करतोय. तर त्यामध्ये तुम्हाला परत एकदा दिसेल की हा ग्रीन टी तयार झाला. आता तुम्ही हा बघितलं, बेसिकली याच्यामध्ये ग्रीन टी तयार नाही झाला, याच्यामध्ये ग्रीन टी तयार झालाय. त्यानंतर परत याच्यामध्ये आपण डीप केलं, याच्यामध्ये पण ग्रीन टी तयार नाही झाला आणि याच्यामध्ये ग्रीन टी परत एकदा तयार झाला. ह्याच्यावरून पण प्रूव्ह होतं की पाण्यामध्ये ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये मायक्रोक्लस्टर्स आहेत. आता हे जे तुम्हाला जे दिसतंय ग्रीन टी, तर पाण्यामध्ये ऑलरेडी अँटीऑक्सिडंट होते आणि ग्रीन टीचे पण काही अँटीऑक्सिडंट ॲड होतात. हे आणखीन तुम्हाला शरीरासाठी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं. तर असा जर ग्रीन टी तुम्ही प्यायला लागलात तर आता ह्याला गरम करायची पण गरज नाही, तुम्ही नॉर्मल कंडिशनला सुद्धा ग्रीन टी पिऊ शकता. आणि असा ग्रीन टी हा एका पाऊचमध्ये साधारणतः 8 कप ग्रीन टी तयार होतो. जे आपण आता घरामध्ये बघितलं तर एक पाऊच वापरला तर फेकून देतो, असं आपण जर 7-8 जण बसलोय तर एकाच पाऊचमध्ये आपण ह्या ग्रीन टी 8 जणांचा ग्रीन टी तयार करू शकतो. म्हणजे एवढ्या हायर लेवलच्या मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी आणि ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी तुम्हाला या पाण्यामध्ये बघायला मिळते. तर आता तुम्ही मशीनचं लाईव्ह पाणी बघू शकताय. याच्यामध्ये मी पाणी घेणार आहे लाईव्ह. त्याचबरोबर पॅरलली मी आपल्या किनलेचं पाणी घेतोय. आपण पुढची नेक्स्ट प्रॉपर्टी चेक करतोय, ती म्हणजे हायड्रोजन रिच पाणी आहे का.
तर मी ह्याच्यामध्ये पाणी घेतलंय, प्लस मी ह्या ग्लासमध्ये पण पाणी घेणार आहे. तर हे मशीनचं लाईव्ह पाणी. आता तुम्ही जर बघितलं तर पाण्यामध्ये हायड्रोजन पाहिजे, तो पण काय असा पाहिजे तर फ्री फ्लोईंग हायड्रोजन पाहिजे. तुम्ही याच्यात बघू शकताय पाण्यामध्ये हायर लेवलचं तुम्हाला हायड्रोजन बघायला मिळतं. हा फ्री फ्लोईंग हायड्रोजन आहे, त्यामुळे पाणी हलकं होतं आणि बॉडीत हलकं गेल्यानंतर आणि हायड्रोजन गेल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक तुमची एनर्जी लेवल वाढते. तुमचे जे जॉईंट्स पेन होतात, मेमरी लॉसचे जे इश्यू असतात, तर हे सगळे ह्या हायड्रोजनमुळे सॉल्व्ह होऊ शकतात. आता हेच आपण बघितलं तर हे मी किनलेचं पाणी घेतलं होतं, याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल की याच्यात कुठल्याच प्रकारचे हायड्रोजनचे कंटेंट नाही आहेत. मग आपण आता हे पण बघणार आहोत की या पाण्यामध्ये जे हायड्रोजनचं प्रमाण आहे ते आपल्याला ह्या ORP मीटरनं परत एकदा चेक करता येतं. तर हे पार्ट्स पर बिलियनमध्ये चेक करतात. तर आता पहिलं बघूया आपण जे किनलेचं पाणी घेतलं होतं याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती आहे. तर तुम्हाला बघता येईल हे 0 आहे, कुठल्याच प्रकारचा हायड्रोजन कंटेंट ह्याच्यामध्ये नाही आहे. पण हेच आपण जर या पाण्यामध्ये बघितलं तर तुम्ही बघू शकताय ऑलरेडी जर व्हॅल्यू बघितली तर ऑलमोस्ट 1986-2000 पेक्षा जास्त व्हॅल्यू तुम्ही हायड्रोजनची बघू शकता पार्ट्स पर बिलियन. म्हणजे या पाण्यामध्ये 0 हायड्रोजन आणि या पाण्यामध्ये 2000 पार्ट्स पर बिलियन पेक्षा जास्त, डिपेंडिंग ऑन पाण्याचं इनपुट कसं पण 1600 ते 2200 पर्यंत तुम्हाला हायड्रोजनची व्हॅल्यू या पाण्यामध्ये जर तुम्ही लाईव्ह पाणी घेतलं तर तुम्हाला मिळते. तर अशा पद्धतीनं हे हायड्रोजन युक्त पाणी आहे. आता तुम्ही बघितलं तर पाण्यामध्ये आपण प्रॉपर्टीज बघितल्या, त्याचबरोबर या पाण्याचा जर आपण TDS चेक केला तर तो TDS पण तुम्हाला चांगला मिळतो, जेणेकरून याच्यामध्ये आता हेच पाणी आपण जे किनलेचं पाणी तर आपल्याकडे TDS मीटर सुद्धा आहे. तर TDS मीटरने आपण चेक करूया की या पाण्याचा TDS किती आहे. तर आपण जर किनलेचा जर TDS बघितला तर तो 36 आहे आणि तुम्ही स्वतः गुगलवरती चेक करा की हा TDS तुमच्यासाठी ओके आहे का. आणि हेच आपण या पाण्याचा जर आपण TDS चेक केला तर तो तुम्हाला साधारणतः 120 वगैरे TDS बघायला मिळतोय. मग आपल्या शरीराला मग तुमच्या शरीरासाठी चांगला TDS किती असतो तर तो कमीत कमी 50 पाहिजे आणि जास्तीत जास्त 150 TDS हा आयडियल असतो. पण जर 80 ते 120च्या मध्ये रेंज असेल तर ती शरीरासाठी अतिशय उत्तम असते. आणि तुम्ही बघितलं की या पाण्यामध्ये ऑलरेडी 120 TDS आहे आणि हा पाणी 36 TDSचं पाणी जे आपण किनलेचं म्हणतोय, इतकं लोएस्ट TDSचं पाणी पितोय. आणि जितकं पाण्याचं TDS लो तेवढं पाणी ॲसिडिक असतं, तेवढा पाण्याचा pH खराब असतो. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे किंवा तुम्ही गुगल सुद्धा करू शकता. मग याच्यामध्ये जर TDSच लो आहे तर मिनरल्स राहतील का तर राहणार नाहीयेत. पण या पाण्याचा TDSच चांगला आहे. तर TDS म्हणजे तरी काय तर टोटल डिझॉल्व सॉलिड असतात. म्हणजे हे कुठले असतात तर हे मिनरल्स असतात. मग झिंक, कॉपर, कॅल्शियम, आयर्न हे सगळे मिनरल्स असतात, तुम्हाला या पाण्यामध्ये मिळतील. या पाण्यामध्ये ते तुम्हाला बघायला मिळत नाहीत. म्हणून आज आपल्याला सगळ्यात मेजर जर कुठला प्रॉब्लेम होतोय तर जॉईंट्स पेन होत आहेत, एनर्जी लॉस होतीये. मग आज बघा कुठल्याही याच्यामध्ये आपण डॉक्टरांकडे गेलो केसमध्ये तर डॉक्टर काय सांगतात, आयर्नच्या टॅबलेट घ्या, कॅल्शियमच्या टॅबलेट घ्या, मल्टीव्हिटॅमिन्स घ्या. याचं कारण काय, पाण्यातून मिनरल्स मिळत नाहीयेत. तुम्ही आयनायझरचं पाणी प्यायला लागला तर तुम्हाला पाण्यातून मिनरल्स सुद्धा मिळायला लागतील. तर मित्रांनो, मी ऑलरेडी तुम्हाला 5 प्रॉपर्टीज समजवल्यात, पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा आजारी पडल्यानंतर जेव्हा डॉक्टरांकडे जातो, जेव्हा डॉक्टर आपल्याला एखादी टॅबलेट देतात, ते घेतल्यानंतर आपल्या बॉडीवरती काय परिणाम होतो आणि मशीनचं पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे मी तुम्हाला आता डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर जसं हे आपलं शरीर आहे आणि या शरीरामध्ये हे आपल्या पाणी जात आहे ऑलरेडी, पण पाणी जात असताना पाण्याबरोबर जर तुम्ही बघितलं तर अन्नाच्या माध्यमातून जे शेतकरी केमिकल घालतोय शेतामध्ये ते आपण खातोय, त्यातून केमिकल आपल्या बॉडीमध्ये चाललंय. हवेतून पोल्युशन आहे ते आपल्या शरीरात जाते, त्या हवा जी ब्रीथ करतोय आपण त्यातून आपल्या बॉडीत केमिकल जाते. प्लस पाण्याच्या माध्यमातून सुद्धा केमिकल जाते, कारण बाहेर आजूबाजूला सगळं इंडस्ट्री वेस्ट असेल किंवा पर्क्युलेशन शेतातलं असेल, याच्या माध्यमातून केमिकल पाण्यामध्ये मिक्स होत आहेत आणि हे पण आपल्या शरीरात जात आहे. तर हे बिटाडीन आहे, हे बिटाडीन आहे जे लॅबमध्ये टेस्टिंगसाठी वापरलं जातं. ते केमिकल म्हणून आपण वापर करतोय. जसं हवेतून, पाण्यातून, अन्नातून आपल्या बॉडीत केमिकल जात आहे, तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये हे ऑलरेडी केमिकल मी ॲड केलेलं आहे. हे जे काही केमिकल ॲड झालंय तर आपल्या बॉडीमध्ये जसं मी मगाशी पण सांगितलं होतं की बॉडीत केमिकल गेलं, बॉडी ॲसिडिक झाली तर त्याचा अर्थ असा असतो की आपण आजारी पडतो. आणि मग आत्ता सुद्धा आपण थोडे वातावरणात चेंजेस झाले तरी बॉडी ॲसिडिक असल्यामुळे आपण आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर आपण जातो डॉक्टरांकडे. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतात तर डॉक्टर आपल्याला काही ना काही टॅबलेट देत असतात. ही व्हिटॅमिन सीची टॅबलेट आहे जे आपण एनर्जीसाठी वापरतो किंवा अँटीऑक्सिडंट म्हणून पण आपण वापरत असतो. तर ही व्हिटॅमिन सीची टॅबलेट आहे. तर ही मी जसं डॉक्टरांकडे गेलो आणि आपण ही व्हिटॅमिन सीची टॅबलेट खाल्ली तर व्हिटॅमिन सीची टॅबलेट खाल्ल्यानंतर आपल्याला लगेच बरं वाटायला लागतं. जसं तुम्ही बघताय की व्हिटॅमिन सीच्या टॅबलेटमुळे मला बरं वाटायला लागलं आणि मी परत नॉर्मल झालो, ओके झालो. मग आम्ही म्हणतोय की आपल्या शरीरामध्ये
जर ॲसिडिटी झाली किंवा ॲसिडिक झालोय तर जर आयोनायझरचं पाणी पिलं तरी सुद्धा आपण बरे होतो. तुम्ही बघू शकताय आपल्याकडे 2 मार्ग आहेत. एक आपण टॅबलेट खाऊन बरं झालोय हा पण मार्ग आहे आणि आपण पाणी पिऊन बरं झालंय हा दुसरा मार्ग आहे. पण याच्यामध्ये पुढचा जो मेन ट्विस्ट आहे तो काय आहे, तर आता मी आजारातून बरा झालोय पण माझी बॉडी ॲसिडिक आहे का अल्कलाइन आहे, तर आपण परत एकदा ह्याच्यामध्ये pH ॲड करून बघू. तर pH ॲड केल्यानंतर काय होतं ते आपण एकदा चेक करूया. तर याच्यामध्ये मी pH लिक्विड ॲड करतोय आणि या पाण्यामध्ये सुद्धा मी हे pH लिक्विड ॲड करतोय. आता तुम्ही जर बघितलं ज्या टॅबलेट खाऊन मी बरा झालोय पण तोच बरं होत असताना माझी बॉडी ऑलरेडी ॲसिडिकच राहिली. म्हणजे मी एक आजार बरा केलाय पण एक आजार बरं करत असताना मी दुसऱ्या आजाराला पण परत एकदा आमंत्रण दिलंय. पण जे आयोनायझरचं पाणी पितात माणसं ज्यांची बॉडी ॲसिडिक होती ते ॲसिडिक होऊन आपण अल्कलाइन झालो पण तुम्ही कायमस्वरूपी अल्कलाइन राहिलात. म्हणजे ऑप्शन काय आहे, डॉक्टरांकडे जाऊन बरं होऊन दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणं किंवा आजारी जरी आपलं बॉडी असेल किंवा आता आपल्या बॉडीत ऑलरेडी ॲसिडिटी असेल, ॲसिडिक आपली बॉडी असेल, आयोनायझरचं कायमचं पाणी पिऊन कायमस्वरूपी अल्कलाइन होणं आणि आजारांपासून कायमस्वरूपी दूर होणं, हे आपले 2 ऑप्शन आपल्या समोर आहेत. ऑप्शन तुमच्या हातात आहे. आयदर या मशीनचं पाणी पिऊन कायमस्वरूपी अल्कलाइन व्हा किंवा डॉक्टरांकडे जाऊन परत आजारी पडण्यासाठी तयार व्हा. चॉईस तुमच्या हातात आहे मित्रांनो. मला जेव्हा पहिल्यांदा मी हे डेमॉन्स्ट्रेशन बघितलं मला कळलं माझ्यासाठी परमनंट सोल्युशन हे आणि म्हणून मी हे मशीन घ्यायचा डिसिजन घेतला आणि मी माझ्या घरामध्ये मशीन इन्स्टॉल केलं. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये मशीन इन्स्टॉल करा. तुम्हाला हे मशीन घेऊन तुमचं शरीर कायमस्वरूपी अल्कलाइन करण्यासाठी, तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या परिवाराची हेल्थ चांगली करण्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. थँक्यू व्हेरी मच.